हॅलो. स्पर्धा परीक्षेच्या जगात सर्वात डिफिकल्ट असा टास्क आहे रिव्हिजन करणं. आणि ह्या रिव्हिजनमुळेच आपली पोस्ट ठरते किंवा एखादी प्रिलिम असो, मेन्स असो, ही एक्झाम आपण पास कशी करू, ह्याच मुद्द्यावरून ठरते रिव्हिजन कशी करायची. आता रिव्हिजन करण्याच्या खूप साऱ्या टेक्निक्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस केल्या आहे. तुम्ही वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून काही मेथड्स तुमच्या कामात येतील. चला तर मग डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदरचा पॉइंट आहे, आपण माहिती नेमकी विसरतो का? का माहिती आपण विसरतो? सर्वात अगोदर आहे पॅसिव्ह रिपिटेशन. पॅसिव्ह रिपिटेशन म्हणजे आपलं ब्रेन ऑटो पायलट मोडवर जाऊन ती गोष्ट आपल्या सहज रीतीने होत असते. जसं रीडिंग. एखादं पुस्तक असो किंवा तुमच्या नोट्स असो, त्या फक्त तुम्ही रीडिंग करता रिव्हिजनच्या नावावर. ही पहिली चूक. दुसरी, आपण हायलाइट करून ठेवतो आणि एक प्रकारे ते आपलं कोलाज कामच होऊन जाते. त्या हायलाइट केलेला पार्ट एका पेजवर जर 5-7 पेक्षा जास्त वेळा तुम्ही हायलाइट केला असेल, त्यामुळे पुन्हा आपलं ब्रेन ऑटो पायलट मोडवर, पुन्हा पॅसिव्ह रिपिटेशनमुळे आपल्याला ती माहिती आपण विसरतो. प्रत्येक गोष्टीच्या नोट्स बनवणं आणि बल्की नोट्स बनवणं, मोठ्या-मोठ्या वाक्यात नोट्स बनवणं, म्हणजे हे प्रति पुस्तकच आपण बनवून देतो. त्यामुळे आपण माहिती विसरतो. सर्वात मोठा फॅक्टर आहे टाईम. त्या गोष्टीवर आपण दृष्टिक्षेप टाकला नाही किंवा नजर टाकली नाही, त्यामुळे वेळेबरोबर माहिती आपण विसरत जातो. 2 महत्त्वपूर्ण गोष्टी. सर्वात अगोदर, पहिल्याच रीडिंगमध्ये माझं सर्व काही लक्षात राहावं, हे एक्सपेक्टेशन आपल्याला माहिती विसरण्याला कारणीभूत आहे. आणि दुसरी गोष्ट, पहिल्या रीडिंगमध्ये पहिलं वाचन झालं माझं आणि पहिली मी रीडिंग करून घेतली, म्हणजे नोट्स बनवून घेतल्या मी, आणि मला लगेच ते आठवावं परीक्षेच्या वेळेस, असा भ्रम आपण ठेवल्यानं आपण माहिती विसरतो. आता याला काही सायंटिफिक पुरावा आहे काय? तर हो. याला फॉरगेटिंग कर्व असे म्हणतात. म्हणजे विसरण्याचा एक तुम्ही बघू शकता, विसरण्याचा एक कर्व बनवला आहे इथं, फॉरगेटिंग कर्व. आता विस्मरण वक्र याला म्हणतात. हे एक गणितीय मॉडेल आहे. ओके. आपण हा पूर्ण व्हिडिओ एक सायंटिफिक वे नाही घेऊन जाऊ आणि जनरल वे नाही घेऊन जाऊ. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हे लक्षात घ्या. हा हार्मन हेबिंगहॉस जर्मन मानसशास्त्रज्ञ होता. त्यांनी 1885 मध्ये याचा शोध लावला. या सिद्धांतानुसार त्यांचं असं म्हणणं होतं की मानवाला नवीन माहितीपैकी सुमारे 50% माहिती एका तासाच्या आत आणि 70% माहिती 24 तासाच्या आत विसरतो. आता ब्रेन इन्व्हॉल्व झाला आपल्या यामध्ये, म्हणजेच याला सायंटिफिक आधार आहे की तुम्ही रिव्हिजन कसं करावं. तुम्ही हा कर्व बघू शकता. हा टाइम पिरियड आहे. हे मेमरी रिटेन्शन कॅपॅसिटी तुमची 0%, 20, 40, 60, 80 आणि 100. आणि इकडे जसे जसे दिवस वाढन तसं तसं तुमचं आठवण्याची प्रवृत्ती कमी होते. आता ह्या ज्या रिव्हिजन स्ट्रॅटेजी आहे, ह्या मेनली 2 गोष्टीवर डिपेंड आहे. सर्वात अगोदर ऍक्टिव्ह रिकॉल मेथड आणि दुसरा आहे ब्रेन सर्च फॉर इन्फॉर्मेशन. आता ऍक्टिव्ह रिकॉल मेथड नेमकी असते काय, किंवा आपल्या ब्रेनला आपण माहिती शोधायला कसं प्रवृत्त करू शकतो, या आपण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वात अगोदर कोणतीही गोष्ट डिसाईड करण्या अगोदर जर तुम्ही म्हणजे रिव्हिजनही डिसाईड करत असाल किंवा नोट्स बनवत असाल किंवा रीडिंग सुद्धा करत असाल, तर स्मार्ट क्रायटेरिया तुम्ही वापरा. आता स्मार्ट क्रायटेरिया काय सांगतो बघू आपण. जॉर्ज टी डोरन 1881 मध्ये मॅनेजमेंट रिव्ह्यू जेव्हा त्यांनी हे लिहिलं, तेव्हा स्मार्ट क्रायटेरिया त्यांनी यूज केला होता टाइम मॅनेजमेंट बद्दल. सर्वात अगोदर यसचा मिनिंग आहे स्पेसिफिक. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला अभ्यासाची असेल किंवा रिव्हिजन करायचं असेल, तर ती गोष्ट ठाम असली पाहिजे, गोल असला पाहिजे. मेजरेबल, ती गोष्ट तुम्हाला मोजता आली पाहिजे. अचिवेबल, अशी गोष्ट तुम्ही डिसाईड करा की ती अचीव होऊ शकली पाहिजे. चौथी गोष्ट रिलेव्हंट, म्हणजेच आपला जो मेंदू आहे तो रिलेव्हंट गोष्ट जास्त लक्षात ठेवतो, कारण रिलेव्हन्सचा संबंध आपल्या अस्तित्वाशी आहे. ओके. आणि टाइम बाउंड, एक सर्टन टाइम लिमिट ठेवली तर त्यात सिरियसनेस आपलं वाढते. तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या जेव्हा तुम्ही अभ्यास करता, रिव्हिजन करता किंवा पुस्तक वाचता. स्मार्ट क्रायटेरिया हा लक्षात ठेवायचा. तुम्ही पेन पेपर घेऊन सुद्धा हे लिहू शकता. आता आपण सर्वात पहिली टेक्निक अभ्यासू, पोमोडोरो टेक्निक. आता पोमोडोरो टेक्निक काय म्हणते, तुम्ही इमेज बघू शकता, मी जस्ट एक्सप्लेन करतो तुम्हाला. यांचं असं म्हणणं आहे पोमोडोरो टेक्निकचं की तुम्ही सिम्पली 25 मिनिट अभ्यास करा, 5 मिनिटाचा गॅप द्या. पुन्हा 25 मिनिट अभ्यास करा, 5 मिनिटाचा गॅप द्या. तर हा जो 5 मिनिटाचा गॅप आहे,
याला म्हणतात पोमोडोरो. पोमोडोरो हा इटालियन शब्द आहे. पोमोडोरोचा मेन अर्थ होते, तुम्ही कदाचित हसून द्याल, टमाटर याचा अर्थ होते. टमाटर हा एक्सपेरिमेंट जस्ट झाला होता, त्या फक्त तुम्ही लक्षात ठेवा, पोमोडोरो हे इटालियन शब्द आहे, त्याला म्हणतात टमाटर. आता टमाटरच का ठेवण्यात आलं होतं, त्यांनी ती वॉच ठेवली होती टाइम बाउंड, की 25 मिनिट झाल्यानंतर लगेच ती वॉच वाजेल, अलार्म वाजेल, त्यानंतर थांबून तुम्ही तुमचं कार्य पुढे करू शकता. आता यामध्ये एक्सप्लेन केला आहे 1980 मध्ये फ्रान्सिस्को सिरिलो यांनी पोमोडोरो टेक्निकचं इन्व्हेन्शन केलं. आणि याच्यात दोनच गोष्टी रिक्वायरमेंट आहे. टू डू लिस्ट बनवावं लागते तुम्हाला. टू डू लिस्ट म्हणजे नेमकं रिव्हिजन कोणत्या गोष्टीचं बनवायचं आहे, म्हणजे चेकलिस्ट तुमची कशी असावी हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल. समजा मी आज इतिहास अभ्यासाला घेत आहे, ते इतिहासातले मला कोणकोणते पॉईंट रिव्हिजन करायचं आहे त्यांची एक कन्सॉलिडेटेड तुमच्याजवळ लिस्ट हवी. दुसरी गोष्ट, एक वॉच हवी. वॉच म्हणजे स्टॉप वॉच, प्रत्येकाजवळ मोबाईल आहे तर स्टॉप वॉच तुम्ही लावू शकता. आता एकाग्रता आणि उत्पादकता वाढवण्याची ही सोपी पद्धत आहे. सर्वात पहिले एक काम निवडा. दुसरी गोष्ट, आता पोमोडोरो टेक्निक 1, 2, 3 आणि 4 टप्प्याचं विभाजन करून बनली आहे. म्हणजे तुम्हाला 25-25 मिनिटाचे 4 पोमोडोरो जे तंत्र आहे ते वापरायचे आहे, 25-25 मिनिटाचे. अशी हे आपल्याला टेक्निक सांगते. एक काम निवडा, 25 मिनिट काम करा, लगेच तुमच्या ब्रेनला आराम द्या, तो पुन्हा ताजातवाना होतो आणि पुन्हा ती पुनरावृत्ती करायची आहे 4 वेळेस, हा मोठा ब्रेक घेऊन. तर ही झाली पहिली रिव्हिजनची आपली टेक्निक. दुसरी टेक्निक आहे टाइम बॉक्सिंग किंवा बॉक्सिंग मेथड. आता हे मिक्स केलं आहे मी. आता टाइम बॉक्सिंग म्हणजे काय, तुम्हाला दुसऱ्या टेक्निकमध्ये एक काम करायचं आहे. तुम्हाला एक पर्टिक्युलर टॉपिक डिसाईड करायचा आहे, की मला पर्टिक्युलर टॉपिक, एक टॉपिक आहे, समजा आपण टॉपिक घेऊ, पॉवर्टी टॉपिक घेऊ. पॉवर्टी टॉपिक आहे. पॉवर्टी टॉपिक मला समजा 3 तासात कंप्लीट करायचं आहे. पॉवर्टी टॉपिक 3 तासात कंप्लीट करायचं आहे, ते झालं टाइम बॉक्सिंग. एक टॉपिक थ्रू आउट बाउंड्री ठरवली आहे आपण, ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे किंवा त्याचं रिव्हिजन करायचं आहे एवढ्या वेळेत. सब्जेक्ट वाईज जेव्हा आपल्या परीक्षा असते तेव्हा तुम्ही रिव्हिजनसाठी ही टेक्निक वापरू शकता. आणि दुसरी आहे बॉक्सिंग मेथड. जेव्हा तुम्ही नोट्स काढता, नोट्स काढत असताना जे कीवर्ड्स असतात त्यांना बॉक्स करून ठेवा. बॉक्स करून ठेवलं, अंडरलाईन तर तुम्ही करताच, मात्र आपल्याला विविध रंगाचे पेन वापरून किंवा रेड पेन वापरा, त्या बॉक्स करून घ्या त्याला. ही झाली बॉक्सिंग मेथड. आणि रिव्हिजनच्या वेळेस त्या भागाचं तुम्ही रिव्हिजन करू शकता. यामध्ये बघून घ्या, तुम्ही इमेज बघून घ्या, स्क्रीनशॉट घेऊ शकता. सर्वात अगोदर की कन्सेप्ट जे आहे, पुस्तकामधून किंवा विविध घटकांमधून मुख्य सूत्रे किंवा व्याख्या निवडून घ्या. दुसरी गोष्ट, बॉक्सचा वापर करा, जे सेकंड मेथड आपण वापरली आहे. तिसरी गोष्ट, हायलायटरचा वापर सुद्धा करू शकता, तो हायलाइट करू शकता आणि त्याची नियमित उजळणी करा. आता नियमित उजळणी कशी करावं त्यासाठी सुद्धा एक टेक्निक आहे, पुढे आपण ते डिस्कस करूच. तिसरी टेक्निक आहे ड्युएल कोडिंग मेथड. आता ड्युएल कोडिंग मेथड म्हणजे काय, हे इंग्लिशचेच नाव आहे, त्यामुळे काही एवढं लोड घ्यायचं नाही, मी सिंपल सेंटेन्स मध्ये सांगतो. ड्युएल कोडिंग म्हणजे ड्युएल कोडिंग मेथड म्हणजे तुम्हाला नोट्स बनवत असताना किंवा पुस्तकातून अभ्यासत असताना व्हर्बल म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आणि व्हिज्युअल कंटेंट एखाद्या ग्राफिक्सच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे. आता ही जर इमेज बघायची असेल तर ही इमेज तुम्ही बघू शकता, या ताई अभ्यास करून राहिल्या. यांनी टेक्स्ट लिहिला आहे आणि साईडला डायग्राम काढले आहे. यानं काय होईल, ब्रेनला डायरेक्ट सिग्नल जाते तुमचा. आता तुम्हाला फक्त डायग्रामच काढायचे आहे का, नाही, तुम्ही डायग्राम काढू शकता, इतिहास विषय असेल टाइमलाईन काढू शकता, फ्लो चार्ट्स काढू शकता जर माहितीचं खूप डेन्स स्वरूपात असेल, किंवा माइंड मॅप्स काढू शकता. म्हणजेच आपल्या नोट्समध्ये फक्त शब्द नसावे तर एखादं चित्र सुद्धा असले तरी चालेल, त्याला म्हणतात ड्युएल कोडिंग मेथड. आता यानं होईल का, जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल एका दृष्टिक्षेपात तुम्ही ते एका पेजची समरी तुम्ही आठवू शकता. आता यामध्येच बघा, तुम्हाला जर इमेज मी लपवली किंवा इमेजच्या साईडला जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की इथं काहीतरी त्यांनी ड्रॉइंग केली आहे. ही झाली तिसरी मेथड. चौथी मेथड आहे इंटरलिव्हिंग मेथड. आता इंटरलिव्हिंग मेथडचं एक्सप्लेनेशन आपण या इमेजच्या माध्यमातून करूया. इंटरलिव्हिंग मेथड म्हणजे काय,
आता पारंपरिक पद्धती आपली काय असते की आज मी हिस्ट्री विषय केला, भूगोल विषय केला आणि विज्ञान विषय केला, किंवा एक एक दिवस वाटून दिला. आपण एका दिवसाचा विचार करू की पहिल्या 2 तासात मी इतिहास वाचणार, दुसऱ्या 1 तासात भूगोल वाचणार आणि तिसऱ्या 1 तासात विज्ञान वाचणार. ही झाली पारंपरिक पद्धत. याच्यासाठी काहीतरी टाइमलाईन तुम्ही डिसाईड केला आहे. स्ट्रेट लर्निंग आहे हे. यामध्ये होते काय, तुमच्या ब्रेनला सिग्नल जाते रटाळवाणापणाचा आणि एक प्रकारे तो प्लेट्यू स्टेज येते, पठारावस्था येते. आता इंटरलिव्हिंग पद्धतमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इतिहास तुम्ही अभ्यासला 1 तासात, 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतला, लगेच तुम्ही भूगोल घ्या. भूगोलचा अभ्यास केला, लगेच तुम्ही आणखी एखादा विषय घ्या. आता ही रिव्हिजनची टेक्निक असल्यामुळे खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. यानं काय होणार, तुमच्या ब्रेनला ती माहिती आठवायला खूप जास्त शक्ती लागेल आणि यामुळे एकाग्रता सुद्धा वाढते, स्मरणशक्ती सुद्धा वाढते आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल सुद्धा तुमची या मेथडनं वाढते आणि तुम्हाला अल्टिमेटली एक्झाममध्ये सक्सेस मिळेल. तर नाव आहे इंटरलिव्हिंग मेथड. तुम्ही मराठीत वाचू शकता. एकाच वेळी फक्त एकच विषय किंवा धडा न वाचता 2 किंवा 3 विषयात अदलाबदल करून तुम्ही हा इंटरलिव्हिंग मेथड वापरू शकता. आता या मेथडचा मूळ गाभा आहे डिझायरेबल डिफिकल्टी. डिझायरेबल डिफिकल्टीज म्हणजे असा भाग जो आपल्याला अवघड वाटतो, मात्र आपल्याला करायचा आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच सुद्धा तो इम्पॉर्टंट आहे. असे काही सेक्शन तुम्हाला शोधायचे आहे. चला 5व्या मेथडकडे चढूया. 5वी आणि सर्वात फेमस मेथड, ही स्लाइड मी आधी ठेवली असती, मात्र सर्वांनी हे कुठे ना कुठे मेन्शन केली आहे आणि तुम्हाला माहित आहे. आता फेमॅन टेक्निक. आता फेमॅन एक भौतिक शास्त्रज्ञ होते, त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळाला. रिचर्ड फेमन. रिचर्ड फेमन बद्दल असं म्हणण्यात येते की ते ग्रेट एक्सप्लेनर होते. खूप कॉम्प्लिकेटेड भौतिकशास्त्राचे खूप सारे त्यांनी थिअरीज एकदम सिंपल शब्दात त्यांनी मांडून दिले. आता त्यांचं असं म्हणणं होतं, जर तुम्ही एखादी गोष्ट सोप्या भाषेत समजावून सांगू शकत नसाल तर ती तुम्हाला स्वतःला समजलेली नाही. ही गोष्ट त्यांनी सांगितली आहे नेहमी आणि त्यांच्या याच टेक्निकला नाव दिलं आहे फेमॅन टेक्निक. आता यामध्ये जर सिंपली तुम्ही बघितलं तर 2 प्रकारे यूज करू शकतो. सर्वात अगोदर स्वतः वाचा ती माहिती, पहिली मेथड आहे. दुसऱ्याला अगदी सोप्या शब्दात तुम्ही शिकवा. जिथे अडकाल तिथे पुन्हा अभ्यास करा आणि संकल्पना पूर्ण सोपी करा. आता रिव्हिजन मेथड मध्ये सुद्धा एक पेज घेऊ शकता तुम्ही स्वतः लिहिलेला, मित्राला तो पेज साईडला ठेवून एक्सप्लेन करू शकता आणि तुम्हालाही जर आठवलं नाही तर पुन्हा त्या पेजवर जा, कोणत्या मुद्द्याला तुम्ही अडलात आणि पुन्हा ती संकल्पना स्पष्ट करा. किंवा फेमॅन टेक्निक अशी यूज करता येते, एखादा कन्सेप्ट घ्यायचा आणि त्याबद्दल इत्यंभूत माहिती लिहायची, एकदम बारीक माहिती. समजा एखादी बुक घेतली, पॉलिटीचं चॅप्टर पार्लमेंटचं मी, आणि पार्लमेंट बद्दल जर मी पॉईंट लिहायला बसलो, समजा लोकसभेच्या संदर्भात मी पॉईंट लिहायला बसलो, तर पात्रतेपासून, निकषपासून, आर्टिकल पासून तुम्ही लिहत गेले आणि आर्टिकल जर विसरले, थोडा डोक्याला त्रास द्या, आठवण्याचा प्रयत्न केला, आठवत नसेल बुकवर जा आणि ते पुन्हा लिहून घ्या. यानं काय होईल, ही असते फेमॅन टेक्निक. यामुळे तुमचे रिव्हिजन टेक्निकही वाढते आणि अभ्यासाच्या सुद्धा वाढते. यालाच आपण सुलभीकरण पद्धत सुद्धा म्हणू शकतो. आता सुलभीकरण पद्धतीमध्ये सिंपल सांगितलं आहे, एखादी संकल्पना निवडून घ्या तुम्हाला जोही कन्सेप्ट अभ्यासाचा आहे, त्यामध्ये तो कन्सेप्ट अभ्यासत असताना आपल्या डोक्यात हेच ठेवायचं की 8 वर्षाचा मुलगा आहे किंवा 12 वर्षाचा मुलगा आहे, त्याला समजेल ह्या भाषेत मला ते समजून घ्यायचं आहे. आणि समजवत असताना किंवा लिहत असताना जिथे जिथे आपल्या चुका होतात त्या गॅप्स ओळखायच्या आहे, म्हणजेच आपल्या अडचणी समजून घ्यायचं आहे आणि पुन्हा माहितीच्या प्रवाहात ती आपल्याला सांगायची आहे किंवा रिवाइज करायची आहे. ही झाली रिव्हिजनची किंवा अभ्यासाची आणखी एक टेक्निक. यानंतरची आहे ब्लर्टिंग नावाची टेक्निक. आता ब्लर्टिंग म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवा, एक प्रकारे मेमरी टेस्ट आहे तुमची. मेमरी टेस्ट कशी, सर्वात अगोदर तुम्ही एक टॉपिक निवडा आणि त्याचा माइंड मॅप आठवण्याचा प्रयत्न करा. माइंड मॅप म्हणजे काय असते किंवा आठवण्याचा प्रयत्न काय असते, एखादा कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहे, प्राण्यांचे वर्गीकरण. प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये एक कोर कन्सेप्ट आहे, प्राण्यांचे वर्गीकरण आपण लिहिलं. प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये कोणकोणते वर्गीकरण येत असतात. आता ह्या ज्या शाखा सुटताना तुम्हाला दिसत आहे, किंवा सायन्सचा विषय न घेता आपण सिंपल विषय घेऊ आपल्या आवडीचा, आपण 1857चा उठाव जर घेतला,
यामध्ये उठावाची ठिकाणे कोणकोणती होती? ठिकाणे कोणकोणती होती? व्यक्ती कोणकोणते होते? घटनाक्रम कसं चालला आणि याचा शेवट कसा झाला? पुन्हा ठिकाणामध्ये काही ना काही तुम्हाला निघेल, सांगता येईल. व्यक्तिविशेषमध्ये सुद्धा अशा ब्रांचेस निघतील. हे झाले माइंड मॅप्स. तर सर्वात पहिले एखादा टॉपिक निवडून तुम्ही माइंड मॅप आठवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्या ब्रेनला ती माहिती आठवण्याचा पहिला प्रयत्न. फास्ट ब्लर्टिंग म्हणजे खूप फास्ट तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा, पण जास्त वेळ यामध्ये घालवू नका. जिथे तुम्हाला कच्चे दुवे वाटत असेल तुम्ही मूळ सोर्स उघडा आणि वाचून घ्या. माहितीचे वर्गीकरण यामध्ये तुम्ही करू शकता, जसं आपण माहितीचे वर्गीकरण केलं. आणि चौथी गोष्ट आहे फोकस्ड, म्हणजे टार्गेटेड स्टडी किंवा फोकस्ड रिव्हिजनसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला यामध्ये अवघड काही जात असेल, पुन्हा त्या मूळ सोर्सवर जा, पुन्हा वाचा. यालाच म्हणतात ब्लर्टिंग मेथड. आणि सर्वात इम्पॉर्टंट मेथड आहे स्पेस रिपिटेशन. स्पेस रिपिटेशन म्हणजे ठराविक अंतराने केलेली उजळणी. आता 2, 3, 5, 7 हे काय आहे? हे दिवसा आहे. ह्या दिवसाला तुम्ही ते रिव्हिजन करू शकता, किंवा सिंपल 0 डेला एक टॉपिक वाचला तुम्ही, म्हणजे आज मी एखादा टॉपिक वाचला, दुसऱ्याच दिवशी मी पुन्हा तो टॉपिकवर नजर घालेल, लगेच तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी आणि 7व्या दिवशी. आता या पद्धतीचा मूळ नियम असा आहे की माहिती पूर्णपणे पुसली जाण्याच्या अगोदर ती पुन्हा उजळणी करून घेणे. आपण फॉरगेटिंग कर्व सर्वात इनिशियली शिकलो आहे. त्याचा आणि याचा संबंध, मी हा व्हिडिओचा शेवटची स्लाइड असल्यामुळे त्याचा आणि याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. फॉरगेटिंग कर्व मध्ये आपण जर माहिती रिपीटेडली विसरणार असू, तर ती माहिती आपल्या डोक्यामधून पुसण्या जाण्या अगोदर स्पेस रिपिटेशनचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. आता स्पेस रिपिटेशन पद्धत अभ्यासाची प्रभावी आवृत्ती कशी? सर्वात अगोदर नवीन माहिती इथं आपण संकलित केली, नवीन माहिती वाचली, नोट्सच्या माध्यमातून लिहून घेतली. दिवस 1 पहिल्या दिवसाला डिटेल रिव्हिजन केलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या साहित्यावर गेलं, दुसऱ्या वेळेस आपण त्याचं रिव्हिजन करून घेतलं. 7 दिवसांना पुन्हा त्याचं रिव्हिजन केलं आणि 15 दिवसांना त्याचं पुन्हा रिव्हिजन केलं. आता हा जो फॉरगेटिंग कर्व मी इनिशियली सांगितला होता, पुन्हा तुम्ही विसरत चालले, मात्र रिव्हिजन केल्यामध्ये पुन्हा हा अपवर्ड आला, पुन्हा तुम्ही खाली चालले, अपवर्ड आला. असं करत असताना ती माहिती आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जाते. मात्र इथे एक प्रश्न येतो की सर नेहमी हे दिवस आम्ही कुठं आखून ठेवायचे? तर या संदर्भात 2 गोष्टी आहे. सर्वात अगोदर बॉक्स पद्धत किंवा लिटनर सिस्टीम म्हणतात त्याला. 3 छोटे बॉक्स किंवा फोल्डर बनवून घ्या. रिव्हिजन आपण करत आहोत म्हणून सांगून राहिलो. सर्वात पहिल्या बॉक्समध्ये रोज वाचायच्या गोष्टी कोणत्या आहे, म्हणजे कठीण टॉपिक्स कोणते आहे त्याचं डिवायडेशन करा. बॉक्स 2 मध्ये दर 3 दिवसांनी वाचायच्या गोष्टी म्हणजे मध्यम टॉपिक डिसाईड करा. आणि बॉक्स 3 मध्ये दर आठवड्याला वाचायच्या गोष्टी म्हणजे सोप्या गोष्टी. आता हे बॉक्सेस बदलत जातील जसे जसे तुमचे रिव्हिजन होईल. बॉक्सेस 1 मध्ये कठीण टॉपिक्स आहे, तोच टॉपिक बॉक्स 2 मध्ये येईल, तोच टॉपिक बॉक्स 3 मध्ये येईल. तर ही झाली पहिली मेथड. दुसरं, मोबाईल ॲपचा वापर करू शकता. ही थोडी मॉडर्न मेथड आहे. अँकी ॲप आहे किंवा क्विझलेट नावाचे ॲप आहे मोबाईलमध्ये, किंवा फ्लॅश कार्डचा सुद्धा उपयोग तुम्ही या माध्यमातून करू शकता. आता हे सर्व झाल्यावर तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण अभ्यासाच्या पद्धती अभ्यासल्या, रिव्हिजनच्या पद्धती अभ्यासल्या, तुम्हाला जे सूट होत असेल ते करा. मात्र नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आपण नेहमी बघतो, लायब्ररीला जात असताना, अभ्यास करत असताना आपण टाइम बाउंड एकदम अभ्यास नाही करायचा की मी 7:15 अभ्यास खुर्चीवर बसेल, तिथून मी 9:15 चहा प्यायला जाईल, पुन्हा 15 मिनिटाला येईल, असं टाइम आखायचा नाही. खासकर रिव्हिजनच्या मध्ये तुम्ही काही बफर झोन ठेवा. बफर झोन म्हणजे काही अशा घटना असतात आयुष्यात की त्यामुळे तुम्हाला थोडं गॅप पडू शकते अभ्यासात किंवा रिव्हिजनमध्ये. त्यामुळे तो सुद्धा एक पॉईंट आपल्या डोक्यामध्ये ठेवा. बफर झोन आपल्या डोक्यामध्ये ठेवा. कोणतीच गोष्ट अशी सक्सेसचा एकच मार्ग नाही दाखवला आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, पार्किन्सन्स रूल. आता पार्किन्सन्स रूल्स म्हणजे काय? त्यांचं असं म्हणणं आहे पार्किन्सन्स रूलच्या नुसार की
तुम्ही जर एखाद्या गोष्टीला 1 महिन्याचा अवधी दिला तर ती गोष्ट बरोबर 1 महिन्यात तुम्ही कंप्लीट करा. मात्र त्याच गोष्टीला जर तुम्ही 7 दिवसाचा अवधी दिला, कालावधी दिला, टाइम दिला, तर ती 7 दिवसात सुद्धा कंप्लीट होऊ शकते. म्हणजेच अल्टिमेटली सांगायचं आहे, तुम्ही तुमच्या मर्यादा स्वतः आखा. ठीक आहे. त्यामुळे ह्या मर्यादा बरोबर तुम्ही आखा आणि जो स्मार्ट स्ट्रॅटेजी आपण डिस्कस केली त्या हिशोबाने आखा. आणि तुमच्या रिव्हिजनसाठी, तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, शेअर करा. जेही अभ्यास करत असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना. धन्यवाद.